महत्वाची बातमी आपण आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर आहेत। रायगडावर जाऊन जरांगे छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। सरकारने आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर जरांगे रायगडमध्ये आहेत। छत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेऊन 31 जानेवारीला 5 महिने 2 दिवसांनंतर जरांगे स्वतःच्या घरी जाणार आहेत। ज्या कुणबी नोंदी सापडल्यात किंवा ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा सगळ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढलाय आणि त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर जरांगे रायगड दौरा करतायत आणि या वेळेला रायगडमधल्या मराठा बांधवांशी सुद्धा ते संवाद साधतील। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर आहेत। महाराजांच्या समाधीसमोर ते आज नतमस्तक होत आहेत। मराठा बांधवांशी देखील ते संवाद साधणार आहेत। सिद्धार्थ, काय सांगता येईल या दौऱ्याच्या बाबतीत? निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांचा दौरा महत्त्वाचा यासाठी आहे की ते ज्यावेळेस प्रत्येक गोष्टीचे काही प्रमाणात त्यांना यश आलं की ते रायगडावर येतात आणि महाराजांना अभिवादन करून रायगडाची माती कपाळाला लावतात। आणि आपल्याला आता मोठं यश आल्यासारखं या ठिकाणी दिसतंय आरक्षणाच्या मागणीबद्दल। त्यामुळे ते लगेच या ठिकाणी आलेले आहेत रायगडावर आणि त्या थोड्या वेळातच रायगडावर जातील। त्या ठिकाणी रायगडाची माती मस्तकाला लावून अभिवादन करतील। एक छोट्याशा रूममध्ये पाटील वर थांबलेले आहेत। आपण बघतोय तिथं सुद्धा काही लोक जे आहेत त्यांना बाहेर येण्याची वाट बघतात। पाटील अजून उठलेले नाहीत कारण पहाटे त्यांना 6 वाजले काल दिवसभर आणि रात्रभर रस्त्यावर येताना लोकांच्या भेटी गाठी घेऊन ते या ठिकाणी आले आणि त्यांचे समर्थक असतील किंवा मराठा बांधव सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रायगडावर आलेले आहेत आणि हे सगळे त्यांच्या सोबत जाणार आहेत। नाना, काय म्हणाल, काय भावना आहे आज? दुर्गराज रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे आणि हिचं एक वेगळं महत्त्व आहे। या मातीतलं पावित्र्य हे खूप मोठं आहे। म्हणून आम्हाला मुंबईत जो पाटलांना विजय मिळालेला आहे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि या रायगडाची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी मराठ्यांचा राज्याभिषेक जो आरक्षणाचा आहे तो करण्यासाठी आज मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे आज रायगडावरती आलेले आहेत। आता पाचाड या ठिकाणी आहेत मासाहेब जिजाऊंचं। नाना, तुम्ही वर्षातून 2 ते 3 चक्कर मारता। आजची काय भावना आहे तुमची? इथं आरक्षणाची मागणी मान्य झाली। एरवी आम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला येत असतो, परंतु ही पार्श्वभूमी अशी आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मनोजदादांनी जवळजवळ सोडवलेला आहे आणि एक आनंदाची भावना आहे, एक समाजाला यश मिळाल्याची भावना आहे। आणि हे यश मिळत असताना महाराजांचा आशीर्वाद सुद्धा असला पाहिजे, महाराजांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे। म्हणून दादा आणि आम्ही सगळेजण महाराजांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि इथली माती कपाळाला लावून पुढचा संघर्ष असेल किंवा पुढचं यश हे आणखी विकासात्मक मराठा समाजाच्या विकासासाठी लावण्यासाठी ही माती आम्हाला। मनोज जरांगे पाटील रोपवेने जाणार आहेत का पायी जाणार आहेत? लोकांमध्ये संभ्रम आहे थोडा। नाही, दादा ठरवतील त्याबद्दल आमच्या सगळ्यांची मागणी की त्यांनी रोपवेने जावं, परंतु मागच्या वेळेस सुद्धा अनवाणी पायाने दादा गेले होते, चालत गेले आणि चालत आले। ते फार मेहनती आहेत, कष्टाळू आहेत, म्हणून हे सगळं होतंय। नाहीतर 2 वेळेस उपोषण केल्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घातल्यानंतर आणि 5 महिन्यापासून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केल्यानंतर सुद्धा ते अजूनही ती ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे की समाजासाठी शेवटच्या घटकापर्यंत लढायचं। म्हणून तो जो निर्णय हो तो त्यांच्यावर राहील। तुम्ही कुठून आला? आष्टीवरून आलोय। काय म्हणणं आहे तुमचं? नेमकी काय भावना आहे? गेल्या 43 वर्षाचा मराठा आरक्षणाचा लढा होता। दादा गेल्या 20 वर्षापासून आरक्षणासाठी लढतायत। खऱ्या अर्थानं दादांकडे जर पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडे साधी स्वतःची सायकल सुद्धा नाही, अगदी स्वतःची शेती विकून घरदार उघड्यावर सोडून एवढं त्यागाचं जीवन जगून त्यांनी मराठा समाजाच्या लेकराबाळांचं आरक्षण शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळवून दिलं। आणि खऱ्या अर्थानं ह्या जगाला प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं, ज्या माणसाकडे कसलंही सैन्य नसताना 350 किल्ले ज्या माणसानं आयुष्यात मिळवले, जे छत्रपती शिवराय प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू विश्ववंदिता शिवशेषा मुद्राबाद राय राजते, म्हणजे प्रतिप्रदेच्या चंद्रकोरेप्रमाणे जसं शिवरायांचं स्वराज्य वाढत गेलं तसंच मनोज दादांनी फक्त 4 लोकांनी आम्ही सोबत असताना आंदोलनाची सुरुवात केलेली किंवा 2-4 जेवढे लोक येतील तेवढ्या वाढत गेलेली आहे। या ठिकाणी खास करून शाहीर आहेत आमच्या मराठवाड्याचे। शाहीर, काय म्हणाल? तुम्ही अनेकदा पोवाडे सादर केलेले आहेत, मात्र छत्रपतींच्या समोर आणि मनोज जरांगेच्या साक्षात आज काय सादर करणार? 400 वर्षापूर्वी याच रायगडच्या मातीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र केलं। साळी माळी तेली कुणबी महार मांग वडार चाबार हटकर धनगर भील रामोशी ब्राह्मण मुस्लिम एक सामान्य कुटुंबातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण पाहिला, कोणती पार्श्वभूमी नसताना एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा
आणि एक सामान्य सरदाराचा मुलगा 18 पगड जातीला घेऊन या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करतो आणि तीच प्रेरणा, तीच ऊर्जा, तीच ताकद, तीच शक्ती, तीच युक्ती, तोच गनिमी कावा, ते सगळं मायाजाळ मनोज पाटलांच्या अंगामध्ये शिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं वारं शिरलंय आणि याच मनोज पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा घेऊन मराठा समाजातील वंचित, दलित, पीडित, शोषित आजही आमचा युद्ध, आमचं कोणत्याही जातीशी वाद नाही, आमचं कोणत्याही जातीशी आमचं काही भांडण नाही. आजही मनोज पाटलेचं म्हणणं आहे साळी माळी तेली अनेक गाव खेड्यातील जाती सगळ्या धर्म जाती धर्माचे. तुमच्या तोंडून भाषण तर चांगलंच वाटतं, पण तुमच्या तोंडून पोवाडा चांगला वाटतो. हो, धन्यवाद. जरा एक खरड्या आवाजात काय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीवर स्वराज्याचं देखणं सुंदर स्वप्न पाहिलं आणि पोवाडे, कीर्तनं, गायन, कविता, व्याख्याता हे कोणावर लिहिल्या जात असतात? ज्यांनी समाजाचं काहीतरी देणं लागतं असतं, ज्यांनी समाजाचं काहीतरी देणं द्यायला लागतं. मी पहिला पोवाडा महाराष्ट्रामध्ये पहिला शाहीर आहे की मनोज पाटलाचा सुंदर असा पोवाडा गायला आणि ते तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत आणि तो महाराष्ट्रातील मराठ्यांनी पोवाडा होऊ द्या. डोक्यावर घेतला. म्हणून एक कवन मी छोटंसं मनोज पाटलाला एक अर्पण करतो की त्यांचा विजय प्रचंड मोठा आहे. धन्य धन्य जरांगे पाटील आहे, धन्य धन्य जरंगे पाटील नाही पितूर, नाही पितूर, नाही पितूर. शिंदे सरकार केलं गार, वादळाचं नाव जरंगे पाटील जी जी जी, वादळाचं नाव जरंगे पाटील जी जी, वादळाचं नाव जरंगे पाटील जी 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 जी. मराठ्यांचा क्रांती सूर्य आहे, मराठ्यांचा क्रांती सूर्य, लावितो प्राणाची बाजी, शिंदे सरकारला पाणी